नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती नवीन अपडेट। पोलीस भरतीची नवीन अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। पोलीस शिपाई भरती 2023 ची जे पदे होती त्याबद्दलचे मी तुम्हाला आजची इन्फॉर्मेशन देणार आहे। 1151 उमेदवारांची यादी प्रसिद्ध झालेली आहे, हे सुद्धा मी समोर तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिले व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकन प्रेस करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब आणि शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। आपल्या चॅनलच्या माध्यमातून कट ऑफ रिलेटेड व्हिडिओज, नवीन जाहिराती येतात ते व्हिडिओज आणि सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटचे जे स्कीम असतात त्यासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिले जाते विद्यार्थी मित्रांनो। म्हणून आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राइब करा। जे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते उमेदवार जे आहेत ते सिलेक्ट झालेले आहे हे सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओला लेट न करता व्हिडिओची सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो हे ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। 4/4/2025 ला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ इथे दिलेला आहे प्रशिक्षणासाठी बोलविण्यात येणाऱ्या 1151 पुरुष उमेदवारांसाठी सूचना इथे दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही बघू शकता हे जे नोटीस आहे मी तुम्हाला वाचून दाखवतोय। महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई इथे बघू शकता तुम्ही महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन 2021 मधील प्रतीक्षा दिन यादीतील उमेदवारांची महामंडळात पुरुष सुरक्षा रक्षक कंत्राटी पदासाठी निकष पडताळणी करून भरती प्रक्रिया सन 2023 पासून राबविण्यात येत असून त्यामध्ये आपली पोलीस भरतीतील प्रतीक्षा दिन व इतर पात्र निकष पडताळणी करून आपली अंतिम यादीमध्ये भरती प्रक्रियेद्वारे महामंडळात प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे। महामंडळाच्या धोरणाप्रमाणे प्रशिक्षणास पाठविण्यासाठी संदेश देऊन 3 संधी देण्यात येतात। त्यानुसार आपणास प्रशिक्षण सत्र क्रमांक 64, 65, 66 मध्ये आपणास प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आले होते, परंतु प्रशिक्षण सत्र क्रमांक 66 मध्ये प्रशिक्षणासाठी अतिरिक्त उमेदवार हजर असल्यामुळे उर्वरित सर्व उमेदवारांना परत करण्यात आल्यामुळे आपणास विशेष बाब म्हणून प्रशिक्षणाची एक अंतिम संधी देण्यात येत आहे। तसेच प्रशिक्षणासाठी संदेश देऊन ही उमेदवारांच्या प्रशिक्षणासाठी प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे सोबत जोडलेल्या यादीतील 1151 उमेदवारापैकी जे उमेदवार महामंडळ इथे दिलेले आहे महामंडळात सुरक्षा रक्षक भरतीच्या प्रशिक्षणास इच्छुक आहेत अशा यादीतील नमूद उमेदवारांनी महामंडळाकडे ऑनलाईन गुगल फॉर्मद्वारे अर्ज करणे आवश्यक आहे। जे उमेदवार गुगल फॉर्म भरून प्रशिक्षणास इच्छुक असल्याबाबत महामंडळास कळवतील त्याचं उमेदवारांना आगामी काळात होणाऱ्या प्रशिक्षण सत्रात प्रशिक्षणाची महामंडळातर्फे पाठवण्यात येणार। प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी ही जी वेबसाईट दिलेली आहे या लिंक वरती गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे। सदरची लिंक दिनांक 4/3 इथे बघू शकता तुम्ही 4/3/2025 ते दिनांक 10/3/2025 रोजी सायंकाळी 5 वाजतापर्यंत चालू असेल, तरी सदर कालावधीतच गुगल फॉर्म भरून विनंती करणाऱ्या उमेदवारांनी प्रशिक्षणासाठी संधी देण्यात येईल। त्यानंतर इथे बघू शकता गुगल फॉर्मद्वारे विनंती अर्ज न करणारे उमेदवार प्रशिक्षणास इच्छुक नाही असे गृहीत धरून त्यांची नावे महामंडळाच्या प्रशिक्षण विभागाच्या प्रतीक्षा दिन यादीतून रद्द करण्यात येईल। विद्यार्थी मित्रांनो जे तुम्ही गुगल फॉर्म भरणार नाही आणि ज्यांचे नाव या लिस्टमध्ये आहे त्यांचे यादीतून नाव रद्द करतील याची नोंद घ्यावी। इथे दिलेले आहे प्रशिक्षणास हजर होताना प्रशिक्षण शुल्क म्हणून सुरक्षा अनामत रक्कम 15,000 त्यापैकी 10,000 जे नॉन रिफंडेबल राहील तुम्हाला वापस भेटणार नाही आणि 5,000 जे राहील ते तुम्हाला रिफंड भेटणार आहे। 15,000 तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे, 10,000 तिथे 15,000 भरायचे आहे, त्यापैकी तुम्हाला 5,000 रुपये रिटर्न भेटतील। भरणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी। त्यानंतर तुम्ही बघू शकता सुरक्षा रक्षक पदाचे 45 दिवस मूलभूत प्रशिक्षणास हजर होताना प्रशिक्षणास सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र व चारित्र्य पडताळणी सादर करणे आवश्यक असेल। सोबत
जोडण्यात आलेल्या सहपत्र 1 मध्ये प्रशिक्षणासाठी हजर होताना अटी व शर्तीची माहिती देण्यात आली आहे. इथे बघू शकता तुम्ही पोलीस अधीक्षक इथून झाले आहे. त्यानंतर 1151 पुरुष उमेदवारांची यादी. इथे तुम्ही तुमचं रिक्रुटमेंट जे मेरिट नंबर लिस्ट आहे ते बघू शकता, ॲप्लिकेशन नंबर आणि कॅन्डिडेट नाव इथे दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी PDF आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSCवर ही जे PDF आहे ते तुम्हाला भेटणार आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या, तिथे हे तुम्हाला PDF भेटणार आणि प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी विद्यार्थी मित्रांनो. आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून ठेवा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसोबत. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.